नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अंगावर पाल पडणे शुभ की अशुभ या 10 मुद्दे जाणून घ्या. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. शरीराच्या काही भागावर पाल पडणे हे देखील दर्शवतात, अनेक गोष्टी दर्शवतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या नाकावर पाल पडली तर ते सूचित करते की तुमचे नशीब लवकरच बदलणार आहे. घरातील कामे करताना अनेकदा असं दिसून येते की आपल्या अंगावर पाल पडली आणि यातील बऱ्याच पाली विषारी असतात. म्हणून पाल पडल्यावर आपल्याला अनेकदा आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या घराच्या भिंतीवर आणि खिडकीवर पाल आढळणे खूप सामान्य आहे. म्हणून कधीकधी आपण काम करत असताना ते आपल्यावर पडतात. पण तुम्हाला माहिती आहे का की शकुन शास्त्रानुसार पाल पडल्याने अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळतात. अंगावर पाल पडणे चांगले असते का? शकुंतला शास्त्रानुसार जर तुमच्या अंगावर पाल पडली तर ते आर्थिक लाभ आणि सन्मान दर्शवते. याशिवाय शरीराच्या काही भागावर पाल पडणे हे देखील अनेक गोष्टी दर्शवतात. जर तुमच्या डाव्या गालावर पाल पडली तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही लवकरच तुमच्या जुन्या मित्राला भेटणार आहात. दुसरीकडे जर तुमच्या उजव्या गालावर पाल पडली तर ते वय वाढेल असे म्हटले जाते. जर तुमच्या मानेवर पाल पडली तर ते खूप शुभ मानले जाते. तुमचा मानसिक आदर वाढणार आहे हे यावरून दिसून येते. जर तुमचा कोणताही प्रश्न अडकला असेल आणि त्या दरम्यान तुमच्या उजव्या खांद्यावर एक पाल पडली तर तुम्ही कोणत्याही बाबतीत विजयी व्हाल. जर पाल तुमच्या डाव्या खांद्यावर पडली तर ते वाईट लक्षण मानले जाते. असे म्हटले जाते की जर तुमच्या डाव्या खांद्यावर पाल पडली तर तुम्हाला नवीन शत्रू मिळण्याची शक्यता असते. जर तुमच्या उजव्या हातात पाल पडली तर तुम्ही भाग्यवान मानले जातात. असे म्हटले जाते की तुमच्या उजव्या हातात पाल पडली तर हे आर्थिक लाभ दर्शवतात. तर जर हे उजव्या डाव्या हातात पाल पडली तर असे म्हटले जाते की तुमची मालमत्ता हिसकावून घेतली जाऊ शकते. तुम्हाला जर ही सर्व माहिती आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. अशीच नवनवीन माहिती पुन्हा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.